राष्ट्रपिता महात्मा गांधीजी विचार मंचच्या वतीनं राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये गांधी हत्या आणि आज या विषयावर जाहीर परिसंवाद आयोजित करण्यात आला। या परिसंवादात मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले। यावेळी बोलताना प्राध्यापक किसनराव कुराडे यांनी महात्मा गांधीजी यांचे देश विकासातील योगदान मोठं आहे, त्यांची हत्या का आणि कुणी केली हे नव्यानं समजून घेतलं पाहिजे असं सांगून गांधी हत्या हा इतिहासातील नियोजित कट होता असं सांगितलं। अनिल म्हमाणे यांनी महात्मा गांधी यांची ज्यांनी हत्या केली ती हिंसक परंपरा आजही चालू असून धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचं एकत्र येणं हे हुकुमशाहीला निमंत्रण देण्यासारखं असल्याचं सांगितलं। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किशोर खोबरे यांनी आज गांधी तत्त्वज्ञान नव्यानं समजून घेऊन त्यांच्या विचारांचं जागरण होणं गरजेचं असल्याचं सांगितलं। ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत प्राध्यापक टी.के. सरगर यांनी गांधी विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली। यावेळी अक्षय जहागीरदार, अनिल घाटगे, करुणा विमल, डॉक्टर अमोल महापुरे, संजय कळके, सुरेश केसरकर, भरत लाटकर, हसन देसाई, एम.डी. पाटील, महादेव चक्के, मोहन मिणसेकर, डॉक्टर निकिता चांडक, डॉक्टर सुजाता नामे, विश्वजित तरटे, प्राध्यापिका डॉक्टर स्मिता गिरी, डॉक्टर नामदेवराव मोरे उपस्थित होते।